माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीत नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 2 तास खलबत। धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतण्याचे अजित पवारांचे संकेत। आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मंत्रिमंडळात परत घेणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत मोठ्या फेरबदलांची शक्यता। नवे विभाग अध्यक्ष आज जाहीर होणार। काम न करणाऱ्यांच्या जागी पर्याय सुचवण्याचे निर्देश। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात पक्षप्रवेशाची चर्चा। जयंत पाटलांना मोठा धक्का। राज्यात 14,298 पुरुषांचा लाडक्या बहिणीच्या निधीवर डल्ला। 21,44 लाखांचं वाटप झाल्याची माहिती। सरकार पैसे परत घेणार का याची चर्चा। गाय चोरीच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणाला बेदम मारहाण। जात धर्म विचारत नग्न करून मारहाण। मारहाणीत तरुणाचा डोळा निकामी, नाकाचं हाडही मोडलं। दलित संघटना आक्रमक। पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट। शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले। पुणे घाट परिसरातही रेड अलर्ट जारी।